मॅडम, ऋषी सर आता या प्रोजेक्टमध्ये काम करत नाही आहेत का? नाही म्हटलं, बरेच दिवस झाले त्यांची काही अपडेटच नाही आली. नाही सर, ऋषी सर आता दुसऱ्या कामामध्ये बिझी आहेत. त्यामुळे ह्या प्रोजेक्टचे आता सगळे डिस्कशन्स तुमच्यासोबत इथून पुढे मीच करणार आहे. मीच हे प्रोजेक्ट हँडल करणार आहे. सॉरी सर, पण ऋषी सरांचं विजन आम्हाला खूपच आवडलेलं होतं आणि म्हणूनच तर आम्ही ही डील फायनल केली होती. आता तेच ह्या प्रोजेक्टमध्ये नाहीत म्हटल्यानंतर नाही, डोंट वरी सर. ते काय आहे, माणसं जरी ती नसले तरी प्रोजेक्ट तोच असणार आहे ना. आणि तुम्हाला तर माहिती आहे, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये अशी माणसं बदलतच राहतात. हा, पण मी तुम्हाला खात्री देतो की आमच्याकडून ह्या प्रोजेक्टमध्ये काहीही फरक पडणार नाही. रोहित सर, फरक पडतोच. आणि कसं आहे ना, काही प्रोजेक्ट कागदावर नसतात तर ते डोक्यात असतात. आणि ऋषी सरांचं त्या प्रोजेक्टकडे बघण्याचं विजन हे खूप वेगळंच होतं. आय नो, मी सुद्धा होतोच ना त्या मीटिंगला. हो, मान्य आहे. पण बोलत तर एकच माणूस होता ना, ऋषी सर. आणि आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून ही डील केली होती. सर, ॲटलिस्ट गिव्ह मी अ चान्स. मी काय म्हणतो हे ऐकून तरी घ्या तुम्ही. ओके रोहित सर, मला एक सांगा, ऋषी सरांनी शेवटच्या प्रेझेंटेशनमध्ये एक एक्सपान्शन स्ट्रॅटेजी सांगितली होती, बरोबर? त्याच्यामध्ये थर्ड स्टेज तुम्ही मला काय एक्सप्लेन कराल? एक सेकंड सर. इट्स ओके सर, मला माझं उत्तर मिळालं. आणि सॉरी मॅडम, काय आहे ना, आम्ही कंपनी बघून डील फायनल नव्हती केली. ऋषी सरांचं काम, त्यांचे इनपुट्स, त्यांचा कॉन्फिडन्स आणि त्यांचं विजन, याच्यामुळे आम्ही डील फायनल केली होती. आणि आता तेच जर या प्रोजेक्टमध्ये नसतील तर आम्ही हा प्रोजेक्ट पुढे नेऊ शकत नाही. आय रिअली अंडरस्टँड तुम्हाला काय हवं आहे, तुम्ही काय म्हणताय. पण लेट मी अश्युअर यू, ऋषी जितका टॅलेंटेड आहे ना, तितकाच टॅलेंटेड रोहितसुद्धा आहे. आणि रोहित विल डिलिव्हर, जस्ट ट्रस्ट मी. तुम्ही इतका टोकाचा निर्णय घेऊ नका. सॉरी मॅडम, ऋषी सर जर परत आले, प्लीज इन्फॉर्म मी. आणि तोपर्यंत हा प्रोजेक्ट होल्डवर राहील असं समजा. प्लीज गैरसमज करून घेऊ नका. आमचा तुमच्या कंपनीवर पूर्ण विश्वास आहेच, परंतु आम्हाला या प्रोजेक्टमध्ये ऋषी सरच हवे आहेत. आय अंडरस्टँड. राजन सर. अरे तुला शोधत होतो मी पण तुमचीच वाट बघत होतो. ही तुमची फाईल रेडी आहे. हां, व्हेरी गुड. राजन काका, तुम्ही इथे? अरे ऋषिक, कमळी, तुम्ही दोघं काय करता इथे? ते माझं जरा एक काम होतं म्हणून आलतो आम्ही. तुम्ही ओळखताय ना? ओळखतो म्हणजे ही माझ्या मुलीसारखी आहे. बरं, हिचं जे काही काम असेल ते लवकरात लवकर करून द्या.